नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची। सध्या आज होलिका दहन आहे आणि त्याच अनुषंगाने आता विरार ईस्टला स्टेशन परिसरात अनेक वर्षापासून होलिका दहन होतो। मनीष राऊत यांच्या वतीने आपण बघू शकता, मनीष राऊत वेगवेगळे वर्षी एक थीम समोर आणतात आणि ते थीम कुठे ना कुठे नागरिकांना आवाहन करते। आपण आज बघू शकता यावेळी त्यांनी ट्रॅफिकचा भस्मासूर, ट्रॅफिक हटाव वसई विरार बचाव असा त्यांनी मेसेज लोकांना सांगितलेला आहे। कशा प्रकारचं दृश्य आहे, ज्या प्रकारे वसई विरारमध्ये वाढत्या ट्रॅफिकची समस्या नक्कीच समोर येते जनतेच्या, त्या सर्व गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण आता मनीष राऊत त्यांच्या बरोबर उपस्थित आहे। मनीष राऊत नेमका या सर्व गोष्टीवरती काय बोलतात, ज्या प्रकारे आता मनीष राऊत आणि त्यांचे सर्व स्थानिक लोक आपल्या बरोबर उपस्थित आहेत। मनीष राऊतजी नमस्कार, भरपूर दिवसांनी आपण भेटले। नमस्कार। आपण अगोदर त्यांनी एक थीम ठेवला होता की ईव्हीएम हटाव और देश बचाव, आणि आता यावेळी आपण भस्मासूर ट्रॅफिकचा उल्लेख केलेला का, म्हणजे त्याच्यामध्ये आताचा जो आमचा थीम आहे तो ट्रॅफिक हटाव और वसई विरार बचाव। हायकोर्टाने आदेश दिलेला आहे का स्टेशनाच्या लगत 150 मीटरमध्ये ज्या काय टपऱ्या असतील, फेरीवाले असतील त्यांना बाजूला करा, म्हणजे जे चाकरमानी कामाला जातात ट्रेनमधून येतात आणि त्यांना जो ट्रॅफिकचा सामना करावा लागतो तो कुठेतरी दूर व्हावा, त्यांची अडचण दूर व्हावी। आमच्या ज्या महिला चालताना त्यांना धक्का लागतो, एखादा फेरीवाला बोलतो देखो कैसा माल है, खरीदो अच्छा माल है, हे सगळं थांबावं आणि कुठेतरी लोकांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की स्टेशनाच्या 150 मीटरच्या परिसरामध्ये एकही टपरी, कोणताही फेरीवाला अथवा अनधिकृत रिक्षावाला, फेरीवाला अनधिकृत, टपरीवाला अनधिकृत आणि रिक्षावाला अनधिकृत हे नसावे। तर याचं पालन करताना आज दादरमध्ये आम्ही बघितलं ट्रॅफिक मुक्त झालेलं आहे, बँड्रामध्ये ट्रॅफिक मुक्त झालेलं आहे, बोरिवलीमध्ये ट्रॅफिक मुक्त झालेलं आहे, पण विरारमध्ये ट्रॅफिक मुक्त नाही झालेलं आहे। म्हणून आम्ही हा थीम ठेवलेला आहे, ट्रॅफिक हटाव वसई विरार बचाव। ज्या प्रकारे ह्या पहिल्या वर्ष तर नाही, ट्रॅफिकची समस्या गेली अनेक वर्षापासून आहे आणि ज्या सत्यात आपण होते, ज्या पक्षात आपण काम करायचे त्या टायमाला आपण असे थीम ठेवले नाही, पण आता पक्ष परिवर्तन केल्यानंतर तुम्ही ह्या वर्षी कशाला हा थीम ठेवला? बघा, याच्यात पक्ष परिवर्तन नाही, ही जटिल प्रश्न आहे। आमच्या इकडचे 70% माणसं, 70% नागरिक हे मुंबईला 2 पैसे कमवण्यासाठी जातात, त्यांचा प्रवास हा ट्रेननी होतो। ज्याप्रमाणे विरार ते चर्चगेट लोकल ट्रेननी हार्ट लाईन आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनापासून घरापर्यंत सामान्य माणसासाठी रिक्षा चालक हा फार महत्त्वाचा हार्ट लाईन आहे। पण त्या रिक्षा चालकाला किंवा एखाद्या गाडीवाल्याला किंवा बसवाल्याला तेवढं एक 1-1.5 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं आणि या ट्रॅफिक होते कशामुळे? दुर्व्यवस्थेमुळे। दुर्व्यवस्था होते कशामुळे? तर जे अनधिकृत फेरीवाले बसतात, या साईडून 10 फूट आले, या साईडून 5 फूट आले, त्याच्या पुढे एक फेरीपाला बसला, मध्येच एखादा रिक्षावाला गाडी थांबवतो आणि ट्रॅफिक होते, आणि त्याच्यामुळे आमच्या वसई विरार नायगावची परिस्थिती, नालासोपारीची परिस्थिती दीनदयाल झालेली आहे। पण आता तुमचेच तिघे आमदार आहेत, तर त्या अनुषंगाने आपण या सर्व गोष्टीवरती लक्ष का नाही टाकत? आमदारांना का नाही निरोप दिलाय? बघा, महानगरपालिकेची जबाबदारी आहे रस्ते मोकळे करणे। अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत टपरीवाले आणि अनधिकृत जे रिक्षा चालक आहेत, अनधिकृत मी काय म्हणतोय, त्यांच्या आपल्याला पोटावर पाय द्यायचा नाही, पण त्यांच्या अभद्र वागण्यामुळे कुठेही रिक्षा उभी करणं, पॅसेंजर भरणं, भाजीवाल्यांनी कुठेही धंदा लावणं, त्याच्यामुळे त्रास होतो। विषय कसा आहे सर, ज्यावेळेला रात्र होते, एकदा 9:30 वाजले का त्यांना घरी जायचं असते, तर भाजीवाली विचार करते माझी भाजी लवकर विकली पाहिजे आणि मी घरी जाईन। मच्छीवाल्याच्या अर्नाळ्या आणि नायगाव वैतरण्यातून येतात, त्या विचार करतात का मी लवकर घरी कधी जाऊ। त्याच्यानंतर भाजीवाले विचार करतात, मच्छीवाले विचार करतात, फळांवाले विचार करतात, आणि रिक्षावाले सुद्धा मेहनत करतात, रिक्षावाले ते सुद्धा विचार करतात घरी लवकर कधी जाऊ, म्हणून ते सगळे ब्रिजच्या स्टेशनाच्या जवळ जातात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक होते। पण त्यासाठी तुम्ही नियोजन का नाही करत? एक फेरीवाला झोन, हॉकर झोन का नाही करत? ही पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिकेची आहे। 15-16 मध्ये सर्वेक्षण झालेलं आहे, 15,780 हे अधिकृत फेरीवाल्यांची नोंदणी आहे। पण तुम्ही बघाल का आता परप्रांतीय फेरीवाले आलेले आहेत,
काही बांगलादेशी आहेत का कुठले आहेत, तर मी शासनाला विनंती करतो का त्यांचे जन्म प्रमाणपत्र बघा, त्यांचा जन्म कुठे झाला आहे, त्यांच्याकडे डोमिशियल आहे का, आणि त्याप्रमाणे तुम्ही लायसन्स द्या. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जे अनधिकृत फेरीवाले फुटपाथ, महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून फुटपाथ बनवले, पेवर ब्लॉक लावले, पण त्या पेवर ब्लॉकवर आज टपऱ्या उभ्या आहेत. तर तुम्ही महानगरपालिकेने टपरीवाल्यांसाठी पेवर ब्लॉक लावले का? 44 नगर आपले नगरसेवक आहेत, तर त्या महासभेमध्ये या सर्व गोष्टीचा प्रश्न उचलला पाहिजे ना आपल्याला. बघा सर, आमचे विरोधी पक्षनेता मनोज पाटील सर आहेत, ते नक्कीच प्रश्न उचलतील आणि हा प्रश्न सोडवला जाईल. तसेच नवनिर्वाचित महापौर अजू पाटील आहेत, नगरसेवक आहेत, सगळ्यांना मी विनंती करतो सर्व नागरिकांना जी सुविधा मिळेल ती सर्वांनी मिळून एक निर्णयाने वसई विरार ट्रॅफिक मुक्त करावा, हा आमचा आज थीम आहे. आणि हा जो तुम्ही बघताय भस्मासूर, ट्रॅफिकचा भस्मासूर, तर हा भस्मासूर पूर्वीच्या काळी असा होता का हातावर कोणाच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तो भस्म व्हायचा, पण हा भस्मासूर असा आहे की ह्यानी पूर्ण नायगाव, वसई, नालासोपारा, विरार हा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. तो भस्म तर करत नाहीये, पण लोकांना ट्रॅफिकचा त्रास देतोय, ट्रॅफिकमुळे होणाऱ्या दुर्घटना. फक्त स्टेशनच परिसर असो का, नाही, इतर सगळ्या ठिकाणी ज्या परिसरात आपण कामगिरी करतात कारगिल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाले, धंदावाले तिकडे मोठे टपरी बादशाह आहेत, एकेकाचे 10-10, 20-20 टपरे झाली पाहिजे. नाही, ते आमची इच्छा नाही. नगरपालिकेने ते जर अधिकृत असतील तर आमचं काय घेणं देणं नाही, त्यांची कारवाई नगरपालिकेने करावी. महत्वाचा प्रश्न असा आहे का आता ते कारगिल नगर प्रभाग क्रमांक 6 मधून तिघे नगरसेवक भाजपाचे निवडून आलेले. नगरसेवकांनी या सर्व जिम्मा घेतला नाही, पण मनीष राऊत आजही काही पदावरती नसताना एवढे मोठे मोठे कार्यक्रम राबवतो, तर त्यांची पण जबाबदारी आहे का नाही? बघा सर, आमच्या तिन्ही नगरसेवकांची योग्यता आणि पात्रता आहे, आणि त्याच्याच मुळात तुम्ही आज पण सुद्धा कारगिल नावाचा प्रवेशद्वारावर बघा का पूर्ण रोड मोकळा झालेला आहे, लोक मोकळा श्वास घेत आहेत, आम्हाला अभिनंदन करतात आहेत. पण मी शासनाला विनंती करतो, कोणाच्याही पोटावर पाय मारू नका, लात मारू नका, सामान्य माणसाला सुद्धा जगून द्या, पण त्यांचे जन्माचे दाखले चेक करा, डोमिशियल चेक करा, ते किती वर्षापासून इकडे धंदा करतात चेक करा, पण ट्रॅफिक मुक्त वसई विरार होणं हा आमचा निर्धार आहे. शेवटचा प्रश्न काय सांगणार आता महापौर जे झालेले अजू पाटील यांना आपल्याकडून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनीष राऊत कडून काय संदेश आहे? बघा, महापौर अजूजी पाटील यांनी आचारसंहितेमध्ये सांगितलं होतं का आम्ही ट्रॅफिक मुक्त करू, फेरीवाला मुक्त करू, अनधिकृत ज्या काही गोष्टी रस्त्यावर ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते ते आम्ही मुक्त करू. पण आता ते सत्तेवर आलेले आहेत, जास्त दिवस झालेले नाहीत, का येणारा पुढचा वेळच दाखवेल का कशा प्रकारे ते कारवाई करतात. पण आमच्या मनोज पाटील, विरोधी पक्षनेता मनोज पाटील झाले, राजन नाईक सर झाले, खासदार झाले, आमदार झाले, या सगळ्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे, जे जे लोकांना अडचणीचं आहे प्रवाशांना ती कामं आम्ही करणार. मी लोकांना सुद्धा आव्हान देतो का तुमचं काही अडल्यास अर्ध्या रात्री फोन करा, हा तुमचा भाऊ अर्ध्या रात्री हजर आहे. पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना ट्रॅफिकमुळे जो त्रास होतो, म्हणून आज आम्ही या ट्रॅफिक रूपी भस्मासुराचा अंत करणार आहोत, याला भस्म करणार आहोत. भाजपा फेरीवाला मुक्त करणार वसई विरार. बघा, अनधिकृत फेरीवाला, तुम्ही शब्द ध्यानात घ्या, भाजपा असो कुठलाही पक्ष असो, अनधिकृत जे आहेत ज्यांचा वसई विरारची संबंध नाही, ते रहिवासी नाही, जन्माचा दाखला नाही, डोमिशियल नाही, लायसन्स नाही, त्यांच्यावर महानगरपालिका कारवाई करेल हायकोर्टाच्या आदेशानुसार. धन्यवाद. बघितलं, हे होते मनीष राऊत, ज्या प्रकारे समाजसेवक मध्ये अनेक वेळा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि कारगिल नगर परिसरात ते नेहमी चर्चेत असतात. अशाच प्रकारचं आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या परिवर्तन झाले, तरी सुद्धा ते लोकांसाठी आजही काम करतात. अशा प्रकारचं त्यांनी चांगलं इकडे दृश्य दाखवलं की ट्रॅफिक भस्मासूर आणि त्याचबरोबर ट्रॅफिक हटाव वसई विरार बचाव, एवढा मोठा त्यांनी एक संदेश दिलेला आहे. ज्या प्रकारे या सर्व गोष्टी कशा प्रकारे वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त अजू पाटील जी या बघतील का, या सर्व गोष्टीवरती लक्ष घालतील का, हे सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत याच्याही पुढे आम्ही दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.